नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत काय ग? शेवग्याचे शेंगा. तर हे आपल्या आहेत शेवग्याचे शेंगा. तर आता याला आपण काय करूया, हे बघा अशी एक 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 शेवग्याचे शेंगा तुकडे तुकडे करून असं कापून आणि स्वच्छपणे साफ करून असं पाण्यामध्ये टाकून घेऊया. तर चला आता सगळ्या हे शेंगा पहिले कापून घेऊया. आता आपण याच्यामध्ये शेवग्याचे शेंगा, आलू हे कापून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये लसूण बारीक करून घेतलेलं आहे आणि 2 टमाटे कापून घेतलेले आहेत. तर चला आता आपण पटापट आता कढई ठेवूया गॅसवरती आणि भाजी बनवायला चालू करूया. तर आपण कढईमध्ये तेल घेतलं आहे. तेल थोडं गरम होऊ देऊया, नंतर बाकीचे मसाले याच्यामध्ये टाकूया. मग तेलमध्ये पहिले टाकू आपण राई. आमच्या भाजीतनी सगळ्यात पहिले राई पडते, नंतर मग जिरं टाकत असतो आपण. तर थोडीशी राई आपली गरम झालेली आहे आणि थोडे फटाकडे फुटू देऊया राईचे. नंतर मग जिरं फेकून मारूया त्याच्यामध्ये. ते कसं जिरं आणि राई दोन्ही पण उड्या मारेल, है ना? एक नंबर. आता हे पडलं आपलं जिरं. पहिले चांगले दोघाले पण उड्या मारू देऊया. नंतर मग बाकीचं वरतून अधिक एक 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 सामान अधिक टाकूया. तोपर्यंत याला जरा उड्या मारू द्या. चला आता याची उड्या मारून झालंय. आता वरतून लसणाला टाकून देऊया थोडंसं. तेलामध्ये मिक्स करून घेऊ. थोडे जरा लाल लाल होऊ देऊया. आता आपली गावरान पद्धत म्हणजे डब्याचं झाकण. तर त्याच्यामध्ये पहिले काढलं मिरची पावडर, नंतर आता याच्याने हळदी पावडर घेऊया थोडीफार. याच्यात घेतला आहे आपण थोडासा गरम मसाला. थोडंफार घेऊया आपण मीठ. आता आपले मसाले झाले. आता याच्यातनी सगळं टाकून व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया. मसाले जरा चांगले भाजीपर्यंत. तर आता आपले मसाले झाले सगळे भाजून. तर आता याच्यामध्ये आता काय टाकायचं मॅडम? टमाटर. ओके. तर आता आपण हे टाकून देऊया टमाटे याच्यामध्ये. चांगलं मिक्स करून टमाटे आता व्यवस्थितपणे मिक्स करून त्याला चांगले पद्धतशीरपणे होऊ द्यायचे ना. तर होऊ देऊया. आता याला थोड्या टायमासाठी आपण झाकून ठेवूया कमी गॅसवरती. म्हणजे टमाटे काय होणार, पूर्ण इगळून जातील ते. आता आपण झाकण काढून बघूया. होय होय होय, टमाटे लय भारी झाले गड्या आपले. मस्त एकदम मसाले टमाटे सगळं जबरदस्त मिक्स झालेलं आहे. मसाले पण चांगले भाजले. मसाल्यानं पूर्ण तेल सोडलं आणि टमाटे तर पूर्ण पाणी सोडून टाकले टमाट्याने. लाजले वाटते टमाटे मसाल्याले बघून. हा आता आपलं भाजी हे मसाले झाले. तर आता याच्यामध्ये आता काय टाकूया? टाका आलू आणि शेवगाचे शेंगा आता टाकूया वरतून. आणि खूप चांगलं आहे शेवगाचे शेंगा खाणं. म्हणजे दमाच्या लोकांना चांगले असते ना हे. ज्या माणसाला दम वगैरे आहे किंवा ज्याला डायबिटीस का BP असं काहीतरी बोलतात, त्या लोकांना पण खायला चांगलं असते अरे शेंगा. तसं म्हटलं शेंगा खाणं भरपूर चांगलं आहे. कुठल्याही भाजीमध्ये टाकल्याने शेंगा मस्त भाजी होते. पण सध्या आपण जे आहे आता आलूमध्ये त्याला वापरायला लागलो आहे.
तर होतापर्यंत जे नॉनव्हेज वगैरे खातात तर ते चिकनमध्ये पण टाकून खाऊ शकतात. जे व्हेज खाणारे असतात ते डाळीमध्ये टाकू शकतात, वांग्यामध्ये किंवा आलूमध्ये, Yes. कशामध्ये पण टाकून भाजी बनवू शकतात. खूप छान भाजी होते या शेंगासोबत. किती मस्त कलर आला, एकदम लाल लाल कलर आला आहे. टमाटे पूर्ण पिघळल्यानंतर आता आपण टाकून याच्यात थोडंफार आता काय टाकायचं, पाणी. पाणी थोडंफार. बरं, बस. म्हणजे आपला आलू होईपर्यंत ना. हां, बरं. आता एवढं पाणी टाकून थोडंसं मिक्स करायचं ना त्याला. आता हे चांगलं कमी गॅसवर कमी गॅसवर होऊ द्यायचं थोडंसं. हां, झाकून ठेवायचं गॅस उघड्यामध्ये. झाकून अच्छा, थोडं झाकून ठेवायचं ना. मीडियम गॅस ठेवून द्यायचा बघा. ठीक आहे. तर चला आता झाकून थोडं झाल्यानंतर मग परत बघूया आपण कशी दिसते ती भाजी. हे बघा किती छान. तर आता ही आपली भाजी शिजून रेडी आहे. तर व्हिडिओमध्ये नवीन असाल तर मित्रांनो कमेंटमध्ये नक्कीच सांगा की आमची भाजी कशी झालेली आहे, काय झाली. नक्कीच तुम्ही पण एक वेळा बनवून बघा अशी. तर आम्ही चला आता एक वेळा ट्राय करून बघतो आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की भाजी आमची कशी झालेली आहे, काय झालेली आहे ते. आणि व्हिडिओला लाईक कर जा, सबस्क्राईब कर जा. तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.